गुड मॉर्निंग. मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. आज दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र सुरुवात राजकीय बातम्यांनीच करणार आहोत, कारण अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून काल अटक झाली आणि त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झालेली असून महाविकास आघाडीची बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये रणनीती ठरवण्यात आली आहे. नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय. तर आज पुन्हा राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे नेते तसेच कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. नवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून महाविकास आघाडीच्या आंदोलनात नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे नवाब मलिकांवर गंभीर आरोप करण्यात आले, त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भाजप राज्यभर आंदोलन करणार आहे. तात्काळ मलिकांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. थेट विशालकडे जाऊयात. विशाल, गुड मॉर्निंग. आणि आज पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, ते म्हणजे काल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून झालेली अटक आणि त्यानंतर आज राज्यभर आंदोलनं केली जाणार आहेत. काय अपडेट्स आहेत? मनाली, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत हे कालपासून आक्रमक होते. आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेला नवाब मलिक यांची चौकशी साधारणतः सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली होती, त्याच वेळेला मुंबईतील राष्ट्रवादीचं जे पक्ष कार्यालय आहे या ठिकाणी कार्यकर्ते येऊ लागले होते आणि त्यानंतर दुपारपर्यंत कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले होते. असं जरी असलं तरी त्यानंतर नवाब मलिक यांना ईडीनं साधारणतः 2:30 वाजता ताब्यात घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठका जी आहेत त्या सुरू झाल्या. राष्ट्रवादीच्या सुद्धा सर्व मंत्री आणि नेते यांची बैठक जी आहे ती पार पडली आणि त्यानंतर हे सर्व नेते जे आहेत ते वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले. त्या ठिकाणी एक बैठक झाली. ते सगळं जर पाहता आत्ता सद्यस्थितीला राष्ट्रवादीचे आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते जे आहेत ते राज्यभर आंदोलन करणार आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर चुकीच्या पद्धतीनं केला जातो आणि अशा पद्धतीनं एखाद्या मंत्र्याला अटक करणं हे चुकीचं आहे, अशा प्रकारचं विधान जे आहे ते महाविकास आघाडीकडनं करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच आज महाविकास आघाडीकडनं राज्यभरात आंदोलनं जी आहेत ती करण्यात येणार आहेत. असं जरी असलं तरी दुसरीकडे भाजपने एक मुद्दा उचलून धरलेला आहे की नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेली आहे. नैतिकतेचा मुद्दा धरून नवाब मलिक यांनी राजीनामा दिला पाहिजेत आणि जर नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजपसुद्धा राज्यभर आंदोलनं करेल, अशा प्रकारचा इशारा जो आहे तो भाजपने दिलेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीला जर आपण राज्यात पाहायला गेलं तर नवाब मलिक यांच्या अटकेवरून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष जो आहे तो येणाऱ्या काही दिवसांमध्ये पेटेल, किंबहुना आज त्याची सुरुवात जी आहे ती होईल. काल आपण पाहिलं की ज्यावेळेला नवाब मलिक यांना अटक झाली होती त्यावेळेला भाजपचे युवा नेते मोहित कुंभोज यांनी मोठ्या प्रकारे जल्लोष जो आहे तो त्यांच्या निवासस्थानी केला. तो जल्लोषसुद्धा एक वादात जो आहे तो सापडलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर पाहायला गेलं तर एकीकडे नवाब मलिक यांची चौकशी आणि दुसरीकडे रस्त्यावरती महाविकास आघाडी आणि भाजपचा संघर्ष हा आजपासून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते हे अत्यंत आक्रमक होऊ शकतात. कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचे आदेशसुद्धा जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. काही जे जिल्ह्यांमध्ये पक्षाची मुख्य कार्यालय आहेत त्या ठिकाणी सुद्धा काही आंदोलनं जी आहेत ती केली जाणार आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये नवाब मलिक यांच्या ईडीच्या अटकेवरून मोठा रान जे आहे ते पेटताना दिसून येईल. अगदी बरोबर विशाल. एक अगदी थोडक्यात एक प्रश्न आहे, तो म्हणजे या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे, या आंदोलनामुळे याचा परिणाम मुंबईकरांना होऊ शकतो, कारण मुंबईचं ट्रॅफिक जे आहे सकाळपासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि त्याचा परिणाम मुंबईतल्या ट्रॅफिकवर पण दिसून येईल. नक्कीच म्हणाली, ज्यावेळेला अशा पद्धतीची आंदोलनं होतात त्यावेळेला मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो सातत्यानं करावा लागतो. आजही तशा प्रकारची स्थिती जी आहे ती उद्भवू शकते, कारण का कालचा आपण जर विचार केला तर कालचा बेलाड पियर जो परिसर आहे या परिसरातील सगळे रस्ते जे आहेत ते ब्लॉक करण्यात आले होते. कारण का स्वाभाविक आहे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक करणं, एक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचा मतदारसंघ आणि महत्त्वाचे कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित होते. अशा पद्धतीमध्ये संपूर्ण रस्ते जे आहेत ते बेलाड पियरमध्ये काल बंद करण्यात आले होते. तशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती आज मुंबईतील अनेक रस्त्यांवरती जी आहे ती दिसू शकते. अगदी बरोबर विशाल. आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडी ज्या आहेत, अगदी मुंबईची वाहतूक कोंडी असेल किंवा हे राज्यभर होणारं आंदोलन असेल, मुंबईतलं आंदोलन असेल, या सगळ्या घटना जाणून घेणार आहोत. तुर्तास सविस्तर माहितीसाठी धन्यवाद.
तर मलिकांची अटक ही निषेधार्थ घटना असून मविया अन्यायाविरोधात एकत्रितपणे लढा देणार असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. मलिकांच्या राजीनाम्यासाठी आज भाजप राज्यभर निदर्शनं करणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय. याचा अतिशय निषेधार्ह आहे. आम्ही सगळे जे एकमताने याचा निषेध करतो. लोकशाहीच्या विरोधी हे वागणं आहे. जो बोलेल त्यांच्या विरुद्ध त्यांचं तोंड बंद करण्याचा हा प्रकार आहे. मला असं वाटतं की लोकशाहीला अजिबात शोभा देणारा नाही. तमाम भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना आवाहन करतोय, हा राष्ट्राच्या सुरक्षेचा विषय, हा राष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे आणि त्यासाठी आपण राज्यभर उद्याच नाही तर नवाब मलिकांचा राजीनामा होईपर्यंत निदर्शनं केली पाहिजेत. आंदोलनाची तीव्रता वाढवली पाहिजे. हम करो सो कायदा नाही चलेगा. गुन्हेगारांना पाठीशी घालणारं हे सरकार हे वटणीवर आणावं लागेल. दरम्यान नवाब मलिकांना अटक करून विरोधकांना नामोहरम करण्याचा केंद्रातील नेत्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलाय. कारण न देता ईडीकडून अटक केल्याचा दावा देखील जयंत पाटलांनी केलाय. मंत्रिमंडळात असणाऱ्या एका मंत्र्याला कोणती कारणं न दाखवता ईडी सारखी संस्था अटक करून घेऊन जाते आणि दुपारी अटक दाखवते आणि त्यांच्यावर या देशात जे आरोप जे अतिरेक्यांच्यावर लागू शकतात अशा स्वरूपाच्या वेगळ्या संघटनांचा उल्लेख त्यांच्या केसमध्ये करण्याचा प्रयत्न करते. एकंदरच हा प्रकार हा विरोधकांना नामोहरम करण्याचा दिसतो. त्यापेक्षा जास्त त्याला महत्त्व नाही. ठीक आहे. तर नवाब मलिकांवरील गुन्हे हे गंभीर आहेत आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार खोटे पुरावे साक्षी गोळा करत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. खोटे पुरावे गोळा करून लोकांना अडकवण्याचं काम केलं जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीसांनी केलाय. तसेच या संदर्भात येत्या काही दिवसात मोठा खुलासा करणार असल्याचा इशारा फडणवीसांनी दिलाय. येत्या काळामध्ये लवकरच महाराष्ट्र सरकार कशा प्रकारे खोटे लोक तयार करतात, खोटे गवाह तयार करतात आणि कशी सरकारची यंत्रणा ही खोटेपणा करून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात, नेत्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात, याचे काही खुलासे मी लवकरच करणार आहे. तर नवाब मलिकांवरील गुन्हे हे गंभीर आहेत आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण भाजपनं केलेली आहे आणि त्यामुळेच आज राज्यभर आंदोलनाचा पवित्रा सुद्धा भाजपनं घेतलेला आहे. सविस्तर अपडेट्स घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत. तुषार, आपण पाहतोय एकीकडे नवाब मलिकांची अटक आणि त्या अटकेच्या विरोधात आज महाविकास आघाडीकडनं, राष्ट्रवादीकडनं जोरदार निदर्शनं दर्शवली जाणार आहेत, आंदोलनं होणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता भाजपकडनं केली जातीये. निश्चितच कालच राष्ट्रवादी काँग्रेसने घोषणा केली होती की राज्यभर त्यांच्याकडनं दुपारला आंदोलन केलं जाईल. आता भाजपकडनं देखील घोषणा केली की सकाळला 11 वाजताच्या सुमारास राज्यभर आंदोलनं केली जाईल. दोन्ही पक्षाकडनं ही आंदोलनं केली जाणार आहे. भाजपकडनं जे आंदोलन केलं जात आहे की नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा. काल जेव्हा महाविकास आघाडीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं ठरलं की नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. त्याचा विरोध भाजपकडनं केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याचा विरोध केला. त्यांनी असं म्हटलं की जे देशाच्या सुरक्षेशी महत्वाचा हा विषय आहे आणि जे देशाचे शत्रू आहे, विशेष करून त्यांनी दाऊद इब्राहिमचं नाव घेतलं होतं आणि अशा लोकांना मदत करणाऱ्यांना जर का आपण मंत्रिमंडळामध्ये ठेवलं, ईडीने आरोप केला आणि त्या ईडीच्या कोठडीमध्ये असताना देखील जर का ते मंत्रिपदावर आले तर हे नैतिकदृष्ट्या योग्य होणार नाही. अगदी बरोबर. आणि त्याचबरोबर तुषार, फडणवीसांनी सरकारला सुद्धा इशारा दिलेला आहे. सरकार विरोधात मोठा खुलासा करणार आहेत. खोटे पुरावे गोळा करून लोकांना अडकवण्याचं काम केलं जात असल्याचं फडणवीस म्हणतात. नेमकं काय म्हणायचं त्यांना?
देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं की सध्या तुम्ही याच मुद्द्यावर फोकस करा. मीडियाने त्यांना विचारलं होतं तेव्हा त्यांनी असं म्हटलं की तुम्ही सध्या तर या मुद्द्यावर फोकस करा, मात्र मी 15 दिवसानंतर ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरकार खोटे साक्षीदार कोर्टामध्ये उभे करतात आणि अनेकांना खोटी साक्ष द्यायला लावून ती जे दुसरे आरोपी म्हणून उभे करतात त्यांना ते फसवण्याचा प्रयत्न करतात. हे जे खोटे साक्षीदार महाविकास आघाडीकडनं तयार केले गेले त्याचा मी भांडाफोड करणार आहे आणि लवकरच म्हणजे पुढच्या 15 दिवसामध्ये या सर्व गोष्टीचा मी खुलासा करणार आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ते कोणते खोटे साक्षीदार होते, कोणत्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने खोटे साक्षीदार उभे केले आणि त्या खोट्या साक्षीदाराकडनं कोणकोणत्या साक्ष नोंदवून घेतल्या आणि त्याचा त्या जे प्रकरण असेल त्या प्रकरणावर काय परिणाम झाला हे देखील महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे देवेंद्र अगदी फडणवीस बरोबर आहे कोणती तुषार, आणि खुलासे त्यामुळे या करतात सगळ्या याच्यावर घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर नवाब मलिकांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय. महाविकास आघाडीनं केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप करत भाजपवर निशाणा साधलाय. त्याच वेळेस भाजपनं या प्रकरणामध्ये थेट अंडरवर्ल्ड कनेक्शनचा आरोपही केलाय. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राजकारण तापलं. महाविकास आघाडी आणि भाजपत आरोप प्रत्यारोप. सूडबुद्धीनं कारवाई केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप. भाजपकडून आरोपांचं खंडन. मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपनं सूडबुद्धीनं कारवाई केल्याचा आरोप केलाय. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर तर जिथे जिथे भाजप विरोधी सरकार आहेत त्या सर्व राज्यामध्ये करतातच आहे. तो लोकांच्या दृष्टीनं पब्लिक परसेप्शनसाठी मला असं वाटतं की जे काही होतं आहे ते फार चुकीचं होतं आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये हे तर नक्की होतं की मग कोणी जर खरं बोलायला लागलं आणि तुमच्या विरुद्ध बोलायला लागला की तुम्ही त्याच्यावर कारवाई करतात. हे परसेप्शन लोकांमध्ये होतं ते BJPच्या विरुद्ध जाणार आहे. कोणी केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उचलला की त्याच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा चासेमिरा लागतो आणि आवाज बंद केल्याचा प्रयत्न केला जातो. त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी या प्रकरणात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सुद्धा ओढलं. आज त्यांनी हे म्हटलं की PMLA कायद्याच्या अनुसार काम होतोय आणि EDचे ऑफिसर त्याचा दुरुपयोग करू शकत नाही. मला त्यांना सांगायचं असेल की मॅडम तुम्ही अर्थ मंत्रालय सांभाळतात, गृह मंत्रालय जे आहेत त्यांनी ह्या संबंधित प्रश्नावर उत्तर दिले पाहिजे. आणि मी माझा हा आजचा हे आपला संबोध आहे तर मी माननीय गृहमंत्री नाही, अर्थमंत्रीच्या व्यतिरिक्त गृहमंत्रीलाही विचारायला लागतो. महाविकास आघाडीच्या या आरोपांना भाजपकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. मलिक यांच्यावरच्या कारवाईत सुडाचं राजकारण वाटत असेल तर कोर्टात जा असा टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. मराठीमध्ये ग्रामीण भाषेमध्ये कोडगेपणा म्हणतात. पड्या फिर भी मेरी टांग ऊपर. 4 वेळा मी म्हटलं की याच्या विरुद्ध कोर्टात जाता येतं. ते कोर्टात कसं जाता येतं हे मार्गदर्शन करायला मी तयार आहे. एकंदरीतच नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचं जोरदार सत्र रंगलंय. केंद्रीय तपास यंत्रणेनं मलिक यांना अटक केल्यानं केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार यांच्यातला संघर्ष सुद्धा आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर नवाब मलिकांच्या अटकेमुळे आता ईडीच्या आजवरच्या कारवाईविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. ईडीनं नवाब मलिकांना बुधवारी अटक केली असली तरी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि गेल्या वर्षी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं अटक केली होती. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांवर कारवाईचा बळगा उगारला गेलाय. कुर्ल्यातील जमीन खरेदी प्रकरणी ईडीनं नवाब मलिक यांना अटक केली आहे.
बुधवारी सकाळी नवाब मलिकांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू झाल्यापासून विविध तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र दुपारी ईडीनं मलिक यांना अटक केल्याचं स्पष्ट झालं. यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. मलिक यांच्या अटकेनंतर राज्याच्या राजधानीत नवीन राजकीय नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही वर्षातल्या बांधकामात गैरव्यवहार तसंच मुंबईच्या कलिना परिसरातल्या जमिनी प्रकरणी भुजबळांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला होता. 14 मार्च 2016 मध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना ईडीनं अटक केलेली होती. 2 वर्षांनंतर त्यांना जामीन मिळाला होता. भुजबळ यांच्या अटकेनंतर राज्याच्या राजकारणात एकच भूकंप आलेला होता. कारण आर्थिक गैरव्यवहार आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी राज्यातल्या एका बड्या राजकीय नेत्याला पहिल्यांदाच ईडीकडून अटक करण्यात आलेली होती. खरं तर त्यावेळेला राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिवसेनेचं सरकार सत्तेत होतं. या प्रकरणी छगन भुजबळ यांना तब्बल 2 वर्ष तुरुंगात काढावी लागलेली होती. भुजबळांवर ईडीकडून करण्यात आलेली कारवाई ही राजकीय सुडापोटी करण्यात आल्याचा आरोप त्यावेळेला विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसकडून करण्यात आलेला होता. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा विरोधकांना नामोहरम करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सतत केला जात होता. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात सुद्धा अशाच प्रकारचा आरोप भाजपवर करण्यात आलेला होता. विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांना फोडण्यासाठी भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव तंत्राप्रमाणे वापर करण्यात आल्याचा दावाही केला गेलेला होता. भुजबळांप्रमाणेच गेल्या वर्षी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केल्यानंतर सीबीआयनं त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला होता. त्यामुळे देशमुख यांना मंत्रिपदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं. पुढे जवळपास 7 महिन्यांनी ईडीनं देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. देशमुख यांच्या प्रकरणात ईडीनं तब्बल 70 वेळेला विविध ठिकाणी छापे घातलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचीही ईडीकडून यापूर्वी चौकशी करण्यात आलेली होती. यूपीए सरकारच्या काळात प्रफुल्ल पटेल हे केंद्रीय हवाई वाहतूक विभागाचे मंत्री होते. 2008 ते 2009च्या दरम्यान परदेशी विमान कंपन्यांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी दीपक तलवार नावाच्या व्यक्तीशी पटेल यांनी संपर्क केल्याचा ईडीला संशय होता. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असलेले काही हवाई मार्ग दीपक तलवारनं 3 आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले. त्या बदल्यात दीपक तलवारला 272 कोटी रुपये मिळाले, तर एअर इंडियाचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं होतं. पटेल यांच्या मंत्रिपदाच्या काळात आर्थिक परिस्थिती नसतानाही 70,000 कोटी रुपये खर्चून 111 विमानांची खरेदी करण्यात आलेली होती. तसंच एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचं विलिनीकरण करण्यात आलेलं होतं. या प्रकरणाचा तपास ईडीकडून करण्यात आला होता. या प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून 2019 मध्ये चौकशी करण्यात आलेली होती आणि अशाच प्रकारे राज्यातल्या काही नेत्यांना ईडीच्या कारवाईचा आजवर सामना करावा लागलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबियांनी अटक प्रकरणी संताप व्यक्त केला. भाजपवर टीका करत असल्यानं त्यांना गोवण्यात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. पाहुयात सना मलिक यांच्यासोबत आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी केलेली बातचीत. सवेरे 6 बजे साहब के पास हमारे घर में घंटी बजा के ईडी वाले पहुंचे. मेरी मम्मी नमाज पढ़ने के लिए उठे थे, वजू बना रहे थे, ईडी वाले आए तो जाके उन्होंने पिताजी को उठाया. तो पिताजी अपना आपको प्रॉपरली ड्रेसअप करके बाहर आए तो बोले हमको सर्च करना है. तो वो सिर्फ और सिर्फ सर्च वारंट लेके आए थे. ये एक चीज़ जो हमें उनसे मिलके मालूम पड़ा. उन्होंने सर्च वारंट लाया, उन्होंने घर पे आए, सर्च किए. उनका 15 मिनट में पूरा सर्च खत्म हो गया. हमारा 3 BHK का घर है जिसमें 3 बाथरूम, 3 हॉल, 1 किचन, 1 स्टडी और 3 वॉशरूम्स है. और मुझे बताया 15 मिनट्स में एक डिपार्टमेंट पूरा घर कैसे सर्च कर सकता है. सर्च करने के बाद उन्होंने बोला थोड़ा चलिए ना. तो बोले जब चलना है तो फिर फ्रेश होकर रेडी होकर मेरे भाई ने बोला मैं एकम्पनाई करूँगा. तो गए
और उन्हें जो समन्स है उन्होंने ईडी के ऑफिस में दिया। उनको जो समन है ईडी ऑफिस, अगर जानकारी लेनी थी तो आप समन लेके घर पे आते थे बाय प्रोटोकॉल। अब आपका जो कॉन्स्टिट्यूशनल तरीके से सब होता है वो आप करते थे, बट इनका लक्ष्य ही था कि भाई ये दिखावा होएगा सर्च करने का समन इन्होंने ईडी ऑफिस में साइन करवाया। वो आज जज के सामने पिताजी ने बोला भी है, मेंशन भी किया है, उसको ऑन रिकॉर्ड आ गया होएगा वो। और उधर जहाँ तक हमारी जानकारी है, जहाँ तक हमको बताया गया है, इन्वेस्टिगेशन में अभी तक तो उन्होंने कुछ ना पूछा है ना स्टेटमेंट कुछ ऐसा खास रिकॉर्ड किया है। इट वाज ऑल अ प्री प्लान स्ट्रैटेजी, पहले से ही प्लान किया हुआ था, सब कुछ टाइप्ड और मतलब बोलते हैं ना रखा हुआ था रेडी। खाली वो एक पूरा एपिसोड जो रन करना था वो उन्होंने किया है। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ सह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर नवाब मलिकांच्या अटकेनंतर जल्लोष करणं भाजप नेते मोहित भारतीय यांना महागात पडू शकतं। मलिकांच्या अटकेनंतर तलवार दाखवणाऱ्या मोहित यांच्यावर मुंबई पोलिसांनी आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। मोहित कंबोज हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडलेलं असून कंबोज यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोपही महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहेत। तर आपण पाहतोय मोहित भारतीय यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। मलिक यांच्या अटकेनंतर मोहित कंबोज यांनी जल्लोष साजरा करण्यासाठी तलवार दाखवली होती आणि त्याच कारणामुळे जल्लोष करताना जी तलवारबाजी केलेली आहे, तलवार दाखवलेली आहे, त्या अंतर्गत आर्म्स ऍक्ट अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। मोहित कंबोज हे नाव खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडलं आणि कंबोज यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप सुद्धा महाविकास आघाडीकडून करण्यात आलेले आहेत। तर नवाब मलिकांच्या अटकेनंतर आता जल्लोष करणं भाजप नेते मोहित भारतीय यांना चांगलंच महागात पडू शकतं। दृश्यांमध्ये आपण पाहताय मोहित भारतीय हे नवाब मलिक यांच्या अटकेनंतर कार्यकर्त्यांसोबत भाजपचा झेंडा हातात घेऊन आतषबाजी करत होते आणि त्याचबरोबर त्यांनी तलवार देखील उंचावलेली आहे, तलवार हवेत फिरवलेली आहे आणि तलवार दाखवल्यामुळे मुंबई पोलिसांनी आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। तर आपण पाहतोय नवाब मलिक यांना काल ईडीकडून अटक करण्यात आली। अल्पसंख्याक मंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर ईडीनं जी कारवाई केली, ईडीकडून अटक झाली आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक आनंद साजरा करण्यात आला होता या अटकेनंतर। आणि मोहित भारतीय यांनी देखील कार्यकर्त्यांसोबत तलवार दाखवलेली होती, फटाके जे आहेत ते फुटताना आपल्याला दिसतात, आतिषबाजी करण्यात आली होती आणि त्यामुळेच मुंबई पोलिसांनी आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। आणि या घडामोडीनंतर एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो। इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत। आणि आता बातमी पाहणार आहोत अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासंदर्भातील, कारण बिग बींना दिलासा मिळालेला आहे। अमिताभ बच्चन यांना तुर्तास तरी दिलासा मिळालेला असून प्रतीक्षा बंगल्यावर हातोडा नाही असं कळतंय। बंगल्याची भिंत न पाडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेले आहेत। तर 2 आठवड्यांमध्ये पालिकेकडे अर्ज करा, हायकोर्टाने अमिताभ बच्चन यांना निर्देश दिलेले असून रस्ता रुंदीकरणासाठी ही भिंत पाडली जाणार होती, मात्र तुर्तास तरी आता ही भिंत पाडली जाणार नसल्याचं कळतंय। प्रतीक्षा बंगल्यावर तुर्तास तरी कोणतीही कारवाई होणार नाहीये। सविस्तर अपडेट जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहेत। स्वाती, गुड मॉर्निंग। आणि जसं आपण पाहतोय की प्रतीक्षा बंगल्यावरची कारवाई तुर्तास तरी थांबवण्यात आलेली आहे, एक प्रकारे बिग बींना हा दिलासाच म्हणता येईल। अगदी म्हणाली, कारण आपल्याला माहितीये की या बंगल्याच्या भोवतीची जी इमारत जी भिंत आहे ती रस्ता रुंदीकरणाच्या आड येते आणि अनेकदा आपण बघतो म्हणजे बिग बींच्या बंगल्यात नाही तर बाकी इतर अशा काही खाजगी प्रॉपर्टी आहेत की ज्यांनी आपल्या घराभोवती जी त्यांच्या मालकीची जागा नाहीये, जी पालिकेच्या अखत्यारीत येणारी जागा आहे, अशा जागांना भिंती घातलेल्या आहेत
त्यामुळे अनेकदा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी या भिंती तोडल्या जातात. आता हे प्रकरण अमिताभ बच्चन बिग बींचं आहे आणि म्हणूनच ते कोर्टात गेले आणि कोर्टाने त्यांना दिलासा दिलाय. कारण त्यांनी पालिकेकडे जेव्हा अर्ज करायला सांगितलं याचाच अर्थ रेग्युलराईज ती जी भिंत आहे तिला कुठेतरी पालिका अभय देऊ शकते. कारण जी काही दंडाची रक्कम आहे ती पालिकेला भरावी लागेल, त्यानंतर ती रेग्युलराईज करता येईल. कोर्टाचे असे निर्देश आहेत, पण त्यावर पालिका काय निर्णय घेते हे बघणं महत्वाचं ठरेल. पण सध्या तरी ही महत्वाची बातमी आहे की या भिंतीवर कोणत्याही प्रकारे तोडक कारवाई होणार नाही. ही भिंत किमान सध्या तरी तिला अभय देण्यात आलंय. मात्र स्वाती, जर आपण पाहिलं तर रस्ता रुंदीकरणासाठी जी जागा खरं तर पालिकेच्या अंतर्गत येते ती त्यांच्यावर तोडली जाते, त्यावर कारवाई केली जाते. मग बिग बींना यातून दिलासा मिळण्याचं नेमकं कारण काय असू शकतं? म्हणजे बिग बी एक हाय प्रोफाईल असल्यामुळे, सेलिब्रिटी असल्यामुळे जसं आपण बघितलं की अनेक प्रकरणांमध्ये, जसं कॅम्प अकोला प्रकरणांमध्ये की परमिसिबल लिमिटपेक्षा जास्त बांधण्यात आलं आणि कोर्टानं त्यांना सांगितलं, सुप्रीम कोर्टानं, की तुम्ही पालिकेकडे अर्ज करून रेग्युलराईज करून घ्या किंवा तशा पद्धतीची एक जो लूपहोल आहे कायद्यात त्याचा बघायला मिळतं आधारावर कोर्टानं म्हटलेलं आहे की तुम्ही पालिकेकडे अर्ज करा. कारण आपण पाहतो अनेकदा पालिकेच्या जागा, पालिकेच्या जमिनी अशाच पद्धतीने वेगवेगळ्या बांधकामांच्या वादामध्ये अडकलेल्या आहेत आणि अनेकदा दंडाची रक्कम भरून तुम्हाला ती जागा मिळू शकते. आता बिग बींच्या प्रकरणात कोर्टाने निर्देश दिलेले आहेत, पण तो रस्ता साधारणतः किती फूट रुंद केला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये कसा अडथळा येतोय हे बघून पालिका निर्णय घेऊ शकेल. पण कोर्टाच्या निर्देशानुसार जर ती जागा अगदीच अडथळा ठरत नसेल तर मात्र ही भिंत तोडली जाणार नाही. उलट ही या भिंतीचं जितकी काही त्या जागेची आणि किंवा त्या एकूणच त्याचे पैसे असतील ते अगदी बरोबर आहे. दंडाची रक्कम आता पालिका नेमकी किती लावते ते स्वाती पाहायचंय. पालिका यावर काय भूमिका घेते याकडे आपलं लक्ष असणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आताची आणखी एक मोठी बातमी म्हणूयात, कारण युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश पुतीन यांचे सैन्याला त्यांनी दिलेले आहेत. युक्रेन संदर्भातली ही बातमी आहे. युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. पुतीन यांनी त्यांच्या सैन्याला कारवाईचे आदेश दिलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय युक्रेन वादावर जगभर खरं तर चर्चा सुरू आहे. जगाचं लक्ष असताना आता पुतीन यांनी सैन्याला आदेश दिलेले आहेत की युक्रेनवर लष्करी कारवाई करण्यात यावी. आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. आंतरराष्ट्रीय घडामोडीची ही बातमी आहे. युक्रेन वाद पेटलेला असताना यामध्ये आता भर पडली आहे ती पुतीन यांनी दिलेल्या आदेशाची. कारण युक्रेनवर लष्करी कारवाई करण्यात यावे असे आदेश पुतीन यांनी सैन्याला दिलेले आहेत. सविस्तर अपडेट्स घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, मात्र ज्या पद्धतीने मनाली जर बघितलं आपण तर या गेल्या अनेक दिवसांपासून साधारणतः 2 महिन्यांपासून युक्रेन आणि रशिया या दरम्यान वाद सुरू आहे आणि दरम्यानच्या काळात अनेकदा या संदर्भात चर्चा देखील झालेली आहे की रशियाने आपले संपूर्ण सैन्य परत घ्यावे. पण यानंतर रशियाने आपलं कुठलंही सैन्य परत घेतलं नाही. आता ज्या पद्धतीने रशियाचं संपूर्ण सैन्य जे आहे युक्रेनमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, त्याचमुळे युक्रेनवरती आणि रशियावरती ज्या पद्धतीनं एक काळं ढग निर्माण झाला युद्धाचा. आणि आता नुकताच काही क्षणापूर्वी त्यांनी आदेश दिलेला आहे की लढाई सुरू करण्यासंदर्भात रशियाने आदेश दिला आहे. त्याचमुळे देशातील जगातील अनेक राष्ट्रांनी त्यांच्या विरुद्ध निर्बंध टाकले आहे रशियावरती. अमेरिका असो, फ्रान्स असो यासारख्या. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झालेली आहे असं म्हणावं लागेल. कारण की ज्या पद्धतीनं माहिती पुढे येते की युक्रेनचे अनेक सैनिकांना आवाहन केलेलं आहे रशियाने की आपली सर्व जे शस्त्रास्त्र आहे हे रशियाच्या सैनिकांपुढे तुम्ही देऊन द्यावे आणि परत जावं, अन्यथा तुमच्यावरती मोठी कारवाई केली जाईल. त्यामुळे युक्रेन समोर एखादं मोठं एक प्रकारे एक मोठं धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता या संदर्भात आता कशा पद्धतीनं खास करून रशियाच्या या हल्ल्याचं उत्तर युक्रेन देते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी बरोबर आहे प्रशांत. आपण पाहिलं कालपर्यंत जी छायाचित्र आलेली होती त्यामध्ये सैन्य लष्करी वाहनं जी आहेत ती अगदी युक्रेनच्या सीमेपासून 20 किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर आलेली पाहायला मिळाली होती. रशियाची सैन्य जे आहे ते अधिक प्रमाणात त्यांनी तैनात केलं होतं. आता हे शिक्कामोर्तब झालंय असं म्हणूयात का पुतीन यांच्या या आदेशानंतर? नाही, जवळपास रशियाचे 2 लाखापेक्षा जास्त सैनिक जे आहेत ते संपूर्ण युक्रेनच्या सीमावर्ती भागांमध्ये पाठवण्यात आलेले आहेत. त्यामुळे
काल देशाला संबोधित करताना युक्रेनचे राष्ट्रपती ओलोदिर जेलेन्स्की यांनी आवाहन केलं होतं रुसी जनतेला की हे युद्ध होऊ नये आणि याच्यामुळे एक मोठा धोका निर्माण होईल. यानंतर त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की मी रशियाच्या राष्ट्रपतींना फोन देखील केला होता, पण त्यांनी हे स्पष्ट केलं की तो फोन देखील उचलला नाही आहे. त्यामुळे आता युद्धाला सुरुवात झालेली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. या आव्हानानंतर आता तिथले जे छायाचित्र आणि सगळ्या प्रकारचे व्हिडिओ जे पुढे येत आहेत त्यामध्ये हे स्पष्ट दिसत आहे की रशियाचे सैनिक जे आहेत ते युक्रेनच्या विविध सीमावर्ती भागांमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. त्याचमुळे युक्रेनच्या प्रशांत, ज्या ते युद्धाची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे, पुतिन यांनी सुद्धा आदेश दिलेले असताना, लष्कराला आदेश दिलेले असताना या सगळ्याचा जगावर कसा परिणाम होईल, भारतावर या सगळ्याचा कसा परिणाम होईल या घटनेचा? महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर संपूर्ण जगासाठी एक मोठं आव्हान आहे आणि ज्या पद्धतीनं रशियाला मदत करणारे राष्ट्र आणि खास करून इकडे युक्रेनला मदत करणारे राष्ट्र, या दोन्ही जे जगातले राष्ट्र आहेत, विविध राष्ट्र, त्या राष्ट्रांच्या दरम्यान आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि या पद्धतीने आंतरराष्ट्रीय विचारक सांगतायत की या पद्धतीनं तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात तर नाही ना, असाही सवाल केला जातो. एकीकडे जर बघितलं तर इतर सर्व राष्ट्रांनी जे आहेत युक्रेनमधले आपले सर्व कार्यालय असो किंवा सचिवालय असो, ते सर्व सचिवालयातले कर्मचाऱ्यांना आपापल्या देशात परत बोलवले आहेत. जे विद्यार्थी आहे, भारताने जवळपास आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनाही बोलवण्यास सुरुवात केली आहे. काल जवळपास महाराष्ट्रातले 200 विद्यार्थी हे पोहोचले आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर जवळपास 18,000पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत तिथे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात ते अभ्यासक्रमात सहभागी प्रवेश घेतलेला आहे. असे सगळे विद्यार्थी तिथे होते, त्यापैकी बहुतांशी भारतात परत येण्याच्या तयारीत आहे. याचमुळे भारत सरकारने एअर इंडियाच्या माध्यमातून काही आपत्कालीन विमानसेवा देखील तिथे सुरू केलेली आहेत. असं असताना हे तर झालं भारताने हे स्पष्ट केले की आम्हाला शांती आणि हिंसाच्या मार्गाने मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन केलेलं आहे. पण या घडीला जर बघितलं तर अमेरिकेने मोठे निर्बंध हे रशियावरती लावायला सुरुवात केलेली आहे. यावर रशियाने स्पष्ट केलं की भारतासोबतचा जो व्यवहार आहे तो व्यवहार कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही आणि भारताला जी टँक द्यायची आहे आणि टेक्निकल कम्युनिकेशनची सिस्टम्स द्यायची आहे ते आम्ही निश्चितपणे देऊ असं रशियाने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे अमेरिकेच्या निर्बंधाचा आमच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही असंही रशियाने स्पष्ट केलंय. पण रशिया असो, फ्रान्स असो किंवा UK असो, यासारख्या राष्ट्रांनी जे निर्बंध घातले त्याचा मोठा परिणाम आगामी काही दिवसात जागतिक बाजारपेठेवर पडण्याची शक्यता आहे. कारण की रशिया एक मोठं उत्पादक क्षेत्र देखील आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता असं म्हणावं लागेल की तिसरं वैश्विक युद्धाच्या पूर्वी एक ते मोठं संकट जागतिक स्तरावर येण्याची शक्यता आहे. युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध सुरू झालेलं आहे, ज्या पद्धतीनं रशियाच्या अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जे 2 राष्ट्र तिथे जे हस्तगत केलेले आहेत ज्यांना आम्ही देशाचा दर्जा दिलेला आहे त्यावरती जर कोणी हल्ला केला तर आम्ही त्याला शत्रू मित्रासोबत मैत्रीच्या नात्यातून जे आम्हाला करायला हवं आम्ही ते करू आणि युक्रेनला निश्चितपणे आम्ही जबाब घेऊ आणि त्यांना धडा शिकवू. त्यामुळे बरोबर. आणि त्यामुळे आता या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश पुतिन यांनी सैन्याला दिलेले आहेत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याला सविस्तर माहिती देत होते. प्रशांत, धन्यवाद. आणि यानंतर बातमी आहे उस्मानाबादमधली, कारण गाभाऱ्यात नेऊन दिलं दर्शन. पुजाऱ्यांवर मंदिर प्रशासनानं कारवाई केलेली आहे. 6 महिने पुजाऱ्यांना मंदिर प्रवेश बंदी असताना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात घेऊन जात दर्शन दिलेलं आहे आणि सेना खासदार निंबाळकरांनी हे दर्शन घेतलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता वाद निर्माण झालेला असून उस्मानाबादमधील आमदार कैलाश पाटलांना देखील दर्शन देण्यात आलं होतं. नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका आता ठेवला जातोय. आपण बातमी पाहतोय उस्मानाबादची आहे. उस्मानाबादमध्ये गाभाऱ्यामध्ये आमदारांना मंदिरातल्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन देण्यात आल्यामुळे आता वाद निर्माण झालेला आहे. पुजाऱ्यांवर मंदिर प्रशासनानं कारवाई केलेली आहे. 6 महिने पुजाऱ्यांना मंदिर प्रवेश बंदी असताना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात घेऊन जात सेना खासदार निंबाळकर आणि उस्मानाबादचे आमदार कैलाश पाटलांना देखील दर्शन दिल्यामुळे नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.
कोविड नियमांमुळे जी नियमावली तयार करण्यात आली होती, कोविडला मात करण्यासाठी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येणार नव्हतं. मात्र सेना खासदार आणि त्याचबरोबर उस्मानाबादचे आमदार यांनी गाभाऱ्यात जाऊन तुळजाभवानीचं दर्शन घेतलेलं आहे आणि पुजाऱ्यांनी त्यांना गाभाऱ्यात नेलेलं असताना मंदिर प्रशासनानं पुजाऱ्यांवर कारवाई केलेली आहे. सविस्तर अपडेट्स घेऊयात. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत आहेत. बालाजी, एकूण जर बघितलं म्हणाली तर 21 तारखेला जो आहे तो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल लागला आणि याच्यावरती जो आहे तो भाजपचं चारीमुंडा चितकरीत महाविकास आघाडीने या पॅनलवरती विजय मिळवला आहे बँकेवरती. आणि याच नूतन संचालकाला घेऊन जे आहे ते नूतन खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलासदादा पाटील उस्मानाबादचे हे जे आहे ते तुळजाभवानी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेले होते. मात्र देवीच्या दर्शनासाठी मंदिर गाभाऱ्यात प्रवेश करू नये, पुजारीच असतील असे काही मंदिर देऊळ कवायत ऍक्टचे नियम आहेत आणि या देऊळ कवायत ऍक्टच्या नियमाचं उल्लंघन करत जे शिवसेनाचे शहर प्रमुख सुधीर कदम म्हणजे पुजारी आहेत, त्या पुजाऱ्यांनी खासदार आणि आमदार यांना जे आहे ते देवीच्या गाभाऱ्यात नेऊन दर्शन घातलं गेलं आणि त्याच्यासाठी सुरक्षा रक्षक सोबत हुज्जत घातली आणि हे सगळा प्रकार जो आहे ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. आणि याच्या सगळ्या तक्रारीवरून जे आहे ते 4 पुजाऱ्यांना जे आहे ते मंदिर संस्थाननं नोटीस काढलेली आणि 6 महिने मंदिर प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतलेला आणि ज्या नोटीस दिलेल्या आहेत त्या नोटीसीमध्ये त्यांनी असा विचारणा केलेली आहे की आपण जे कृत्य केलेले आहे ते हे सगळं नियमाला धरून नाही, त्यामुळे आपल्याला 12 महिने मंदिर बंद का करू, मंदिर प्रवेश बंद का करू नये अशी देखील विचारणा या नोटीसीमध्ये करण्यात आलेली आहे. तर इतर 3 पुजारी जे आहेत त्या 3 पुजाऱ्यांना देखील ज्या मंदिर संस्थांच्या नियम आहे त्या नियमाचं पुजाऱ्यांना भाविकांना दर्शन देणं अगदी बरोबर आहे बालाजी. नियमांचं उल्लंघन पुजाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेणं आमदार आणि खासदारांना चांगलंच भोवलेलं आहे. 6 पुजाऱ्यांवर सुद्धा मंदिर प्रशासनानं कारवाई केलेली आहे. तुळजाभवानीच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेणं, खरं तर गाभाऱ्यातनं दर्शन घेण्यास बंदी असताना आमदार आणि खासदार गाभाऱ्यात जाऊन दर्शन त्यांनी घेतलं कसं, असा सवाल सुद्धा आता भाविकांकडनं सुद्धा उपस्थित होतोय. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्याला सविस्तर अपडेट्स देत होते. बालाजी, धन्यवाद. आणि या सगळ्या घडामोडीनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. न्यूज 18 लोकमतवर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहणार आहे, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत.